नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर मदत करणारी ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण समासाचे प्रकार बघणार आहोत. जे समास तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये दिसतील. तर 12वीच्या पेपरमध्ये टोटल 4 समास आहेत. अव्ययीभाव, त्यानंतर तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक समास, त्या समासाचे प्रकार आणि कोणता समास कसा ओळखायचा या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजायला मदत होतील. 2 मार्कासाठी हा कन्सेप्ट पेपरमध्ये येतो. आपण बघूया या ठिकाणी समासाचा पहिला प्रकार. इथे काही एक्झाम्पल दिलेत तुम्हाला समजण्यासाठी, तर मी ती एक्झाम्पल सांगतो. हे बघा, प्रतिक्षण जो आहे, प्रतिक्षण या शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. ठीक आहे. आणि प्रति अधिक क्षण, बरोबर की नाही, ही त्या शब्दाची फोड आहे. ही त्या शब्दाची काय आहे? फोड. मग प्रतिक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? तर प्रतिक्षण या शब्दाचा अर्थ होतो प्रति व क्षण या 2 शब्दांचा एक शब्द केला आहे, बरोबर की नाही. तर प्रति या शब्दात प्रति आणि क्षणचा अर्थ होतो प्रत्येक क्षणी. तर प्रत्येक क्षणी हा या शब्दाचा विग्रह आहे. कसं होतं, बऱ्याचदा पेपरमध्ये ते लोक विग्रह देतात आणि तुम्हाला सामासिक शब्द लिहायला सांगतात, किंवा बऱ्याचदा पेपरमध्ये सामासिक शब्द देतात आणि तुम्हाला काय लिहायला सांगतात? विग्रह. तर आपल्याला त्या शब्दाचा अर्थ पण माहिती पाहिजे. विग्रह म्हणजे थोडक्यात काय? त्या शब्दाचा अर्थ, त्याला विग्रह असं म्हणतात. ठीक आहे. बघा पुढे, राष्ट्रार्पण. राष्ट्रार्पण म्हणजे काय? राष्ट्रासाठी अर्पण. राष्ट्रासाठी अर्पण, याला राष्ट्रार्पण असं म्हणतात. योग्य देखो, योग्य आणि हा म्हणजे अयोग्य. तर याचा अर्थ होतो योग्य आणि अयोग्य, हा त्याचा विग्रह झाला. लंब म्हणजे लांब असे उदर. ज्याचं उदर लांब असतं त्याला काय म्हणतात? लंबोदर. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, गणपतीला लंबोदर असं म्हणतात. तर हा झाला सामासिक शब्द आणि हा झाला त्याचा विग्रह. तर बऱ्याचदा या 4 एक्झाम्पल वरून आपण काय कव्हर केलं की सामासिक शब्द कशाला म्हणतात आणि विग्रह कशाला म्हणतात. आणि आता आपण एका आपल्या समासाला काय करूया, सुरुवात करूया. सगळ्यात पहिला समास आहे हे उदाहरण पण इथे महत्वाचे आहे. हे कोणतं उदाहरण कोणत्या समासाचं आहे? तर प्रतिक्षण हा अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर मग राष्ट्रार्पण हा तत्पुरुष समास आहे. त्यानंतर मग योग्य, तर योग्य जे आहे हे तुमचं योग्य हा तुमचा द्वंद्व समास आहे. द्वंद्व. आणि लंबोदर हा तुमचा बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समास आहे. ठीक आहे. ते इकडे पुढे लिहून दिलेलं आहे, तुम्ही तिकडे व्यवस्थित बघू शकता. इकडे बघा, इथे लिहून दिलंय प्रधान. हे जे आहे ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका, फक्त हे लक्षात ठेवा. ठीक आहे. वाटतंयस आता कसं ओळखायचं ते एक समास आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे.
सगळ्यात पहिला समास आहे तुमचा अव्ययी भाव समास. तर अव्ययी भाव समासामध्ये काय असतं सांगतो तुम्हाला. अव्ययी भाव समासामध्ये हा नियम महत्वाचा आहे, उपसर्ग लागलेले असतात. अव्ययी भाव समासामध्ये उपसर्ग लागलेले असतात. उपसर्ग म्हणजे काय, मूळ शब्दाच्या आधी काहीतरी जोडून आलेलं असतं. शॉर्टकट मध्ये सांगतो, हजर हा शब्दाच्या आधी गैर शब्द लागला, शक्ती या शब्दाच्या आधी यथा हा शब्द लागला, आणि पावली या शब्दाच्या आधी पावलो हा शब्द लागला. लक्षात घ्या, हे जे मेन शब्दाच्या आधी जी ही अक्षरं लागलेत ना, यालाच आपण उपसर्ग म्हणतो. आणि ज्या शब्दांना मूळ शब्दांच्या आधी असे उपसर्ग लागतात त्या समासाला अव्ययी भाव समास असं म्हणतात. काही अजूनही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पूर्ण व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. बघा, मेन शब्दांच्या आधी उपसर्ग लागलाय की नाही. जन्म मेन शब्द आहे, आधी आ लागला. मरणच्या आधी आ लागला. गावच्या आधी गाव लागलं. गल्लीच्या आधी गल्लो लागलं. जागेच्या आधी जागो लागलं. रोजच्या आधी दर लागलं. सालच्या आधी दर लागलं. दारीच्या आधी दारू लागलं. दिवसच्या आधी दिवसेन. दिनच्या आधी प्रति. धास्तच्या आधी बिन. त्यानंतर चूकच्या आधी बिन. परवाच्या आधी बे. शिस्तच्या आधी बे. क्रमच्या आधी यथा. आणि काशच्या आधी यथाव. तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट कळला असेल. ज्या समासामध्ये मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो त्या समासाला अव्ययी भाव समास असं म्हटलं जातं. इकडे बघा, काही अजून एक्झाम्पल दिलेली आहेत त्यांनी. आता इथे विचारले, जन्मापासूनला जन्म असं म्हणतात. प्रतिदिनचा विग्रह प्रत्येक दिवशी असं त्या शब्दाची फोड होते, प्रत्येक दिवशी. ठीक आहे. त्यानंतर कंठापर्यंत म्हणजे आकंठ. आकंठाला कंठापर्यंत म्हणतात. व्यक्तिगणिक म्हणजे काय, व्यक्तिगणिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचा विग्रह म्हणजे स्पष्टीकरण. प्रत्येक दारीला म्हटलं तर दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी. तर लक्षात घ्या, हा देखील अव्ययी भाव समास आहे. जन्माच्या आधी आ लागलाय, दिनच्या आधी प्रति लागलाय, कंठाच्या आधी आ लागलाय, गणिकच्या आधी व्यक्ती लागलाय, दारीच्या आधी दारू लागलाय, म्हणजे उपसर्ग लागलेला आहे. तर त्या प्रकारे तुम्हाला कळू शकतं की हा अव्ययी भाव समास आहे. आणि तो तुम्हाला त्यांनी विग्रह दिला तर आपल्याला सामासिक शब्द लिहायला पण येऊ शकतं. त्यांनी जर सामासिक शब्द दिला तर तुम्हाला विग्रह लिहायला पण सांगू शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा समासाचा प्रकार आहे तुमचा, त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. तत्पुरुष समास. तर पुढचा आपला समास आहे तत्पुरुष समास. लक्षात घ्या, तत्पुरुष समासाचे टोटल 3 प्रकार पडतात. एक आहे विभक्ती तत्पुरुष, दुसरा आहे कर्मधारय तत्पुरुष आणि तिसरा आहे द्विगु. तर लक्षात घ्या, विभक्ती तत्पुरुष समास हा कसा ओळखायचा. तर विभक्ती तत्पुरुष साठी तुम्हाला आधी विभक्तीचा टेबल माहिती असला पाहिजे. तुम्हाला तर माहितीच आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन अशा विभक्ती आहे. आणि जर जेव्हा आपण शब्दाची फोड करतो आणि जेव्हा शब्दाची फोड करतो म्हणजे विग्रह करतो, जेव्हा विग्रह करतो तेव्हा विग्रह करताना जर विभक्तीचं एखादं प्रत्यय लागत असेल तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. आता आपण बघूया विभक्तीचं प्रत्यय लागतंय की नाहीये. ठीक आहे. विभक्ती तत्पुरुष. आता ही काही उदाहरणे आहेत विभक्ती तत्पुरुष समासाची. विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे आपल्या समोर आहेत.
बघा, विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे. लोकप्रियचा विग्रह लोकांना प्रिय. विभक्ती तत्पुरुष आहे की नाही? येस. तर इथे बघा, लोकांना प्रिय मध्ये इथे शेवटला बघायचं ना शब्द लागलाय आणि विभक्ती प्रत्ययामध्ये सलाते, सलानाते, ने, शी, ऊन, ऊन, चाचीचे ही काही विभक्ती प्रत्यय आहेत. म्हणजे इथे कोणता प्रत्यय लागलाय? ना. कष्टाने साध्य, इथे ने लागले, कष्टाने. जर आता प्रत्यय असेल, विभक्ती बदल कोणताही प्रत्यय असेल तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. चोरांपासून तर सून मध्ये ऊन, ऊन. घराचा मालक मध्ये चा. नाट्यासाठी, नाट्यासाठी इथे ई आहे, ई. त्यानंतर ई वेलांटी मतलब ई. वनातील, वनातील भोजन, वनातील भोजन या ठिकाणी ल आहे, ल शेवटला ल आहे. इथे दाखवलंय बघा, ना, ने, ऊन, ऊन आहे इथे, पासून म्हणजे ऊन. त्यानंतर चा, त्यानंतर साठी मध्ये ई आहे आणि ल. मग या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समास होतो. कारण की जेव्हा सामासिक शब्दाचा आपण विग्रह करतो आणि विग्रह करताना जेव्हा त्याला हे असं प्रत्यय लागलेलं असतं, त्या प्रत्ययाला बघून आपल्याला कळतं की हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. सर आता हे प्रत्यय आहेत कशावरून? तुम्ही काय करा, आधी गुगल वरती विभक्ती प्रत्यय, विभक्तीचा टेबल पहिला डाउनलोड करा. तिकडे तुम्हाला या बाजूला असं प्रथमा, द्वितीया, तृतीय, चतुर्थी, पंचमी असं दिलेलं असणार आणि इकडे तुम्हाला त्यांची प्रत्यय दिलेली असतील. प्रत्ययामध्ये काय अक्षर असतात, अक्षर असतात. मग ती अक्षर जर इथे असतील, कुठली कोणतंही अक्षर इथे असेल तर तुम्ही समजून जायचं की तो विभक्ती तत्पुरुष समास आहे. आता तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे, त्याला म्हटलं जातं कर्मधारय समास. कर्मधारय समास, ठीक आहे. पुढचा समास आहे कर्मधारय समास. बघा, कर्मधारय समासामध्ये काय असतं? कर्मधारय समास आपण कसा ओळखायचा? याचा आयएमपी नियम आहे, इथे आहे बघा, त्याचा आयएमपी नियम. हा नियम आहे, पहिले पद हे विशेषण आणि दुसरे पद हे नाम असतं. पहिलं पद हे विशेषण आणि दुसरं पद हे काय असतं? नाम. निळकंठ, निळकंठ म्हणजे काय? कंठ कसा आहे? निळा. आता कंठ निळा आहे, कंठ हे नाम आहे आणि त्या कंठाचं विशेषण काय आहे? निळा. तर पहिलं विशेषण असतं निळ आणि बाजू नंतर काय दिलंय? कंठ. तर पहिलं विशेषण आणि नंतर जर नाम असेल तर त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होतो. काही एक्झाम्पल बघा, काही एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत, दाखवतो. हे बघा, वाणी. आता या ठिकाणी इथेच दाखवतो, इथेच आहे. अमृतवाणी, वाणी नाम कशी आहे? अमृतासारखी. कमळ नील, कमळ कसं आहे? निळा आहे. म्हणजे कमळ हे नाम आहे आणि निळ हे त्याचं विशेषण आहे. त्यानंतर घन निळ, घन निळ, घन, घन हे नाम आहे. एक नाम असतं कुठेही असू दे आणि दुसरं काय असतं? विशेषण असतं. तर बघा, घन कसा आहे? निळा आहे. नरसिंह, नर, नर हा नाम आहे आणि त्याला दिलेलं सिंह हे त्याचं विशेषण आहे. म्हणजे नर कसा आहे? सिंहासारखा. कमल नयन, नयन कसे आहे? कमळासारखे. मातृभूमी, भूमी म्हणजे जमीन जी आहे, जमीन ही आम्हाला माते समान आहे म्हणजे मातेचं विशेषण दिलेलं आहे. शुभ्र धवल, तर धवल जे आहे ते कसं आहे? शुभ्र. म्हणजे धवल हे नाम आहे आणि शुभ्र हे त्याला दिलेलं काय आहे? विशेषण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? अव्ययीभाव समास ओळखू शकता. त्यानंतर आपला समास आहे, तुम्ही बघताय द्विगु समास. सगळ्यात सिंपल द्वंद्व आपला तत्पुरुष समासामधला सगळ्यात सिंपल समास म्हणजे द्विगु. द्विगु मध्ये डायरेक्टली संख्या असतात. तुम्ही बघा, संख्या जिथे असणार त्याला म्हणायचं द्विगु समास.
द्विगु तत्पुरुष समास, अष्टकोन, आठकोन, त्रिखंड, तीन खंड, पंचगंगा, 5 नद्या, षण्मास 6 महिने, आठवडा, मग आठवडा म्हणजे पण काय असतं, आठवडा 7 दिवस, त्रिभुवन 3 भुजा, पंचपाळे 5 पाया, सप्तपदी, सप्तपदी म्हणजे काय असतं 7 पावले. तर सगळीकडे बघा चौकोन, दशदिशा, पंचारती, सप्तसिंधू, सप्त, 7, षटकोन 6, मी 2, त्रिकोण 3, सगळीकडे तुम्हाला काय बघायला भेटतंय, संख्या बघायला भेटतात. आणि जिकडे संख्या असतात त्याला तुम्ही काय म्हणायचं, द्विगु समास. तर इथे 6 मासांचा किंवा 6 महिन्यांचा समूह, 6 महिन्यांच्या समूहाला आताच आपण इथं म्हणलं क्षणमास, त्याला काय म्हणतात, क्षणमास. तर इथे तुम्हाला व्यवस्थित टेबल बनवून दिलेलं आहे, हे बघा इथे तुम्हाला हे बघायला भेटेल. षण्मास 6 महिन्यांचा समूह, द्विगु समास झाला महिन्या. इथे मला सांगा, जर इथे संख्या आहे म्हणल्यानंतर द्विगु. ग्रंथालय, ग्रंथाचे आलय, इथे बघा शेवटला चे म्हणजे विभक्ती. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, राष्ट्र कसे आहे, महान. राष्ट्र हे नाम आहे आणि महान हे त्याचं विशेषण आहे, म्हणजे हा कर्मधारय आहे. त्रिदल, 3 दलांचा समूह द्विगु. बालमंदिर, बालमंदिर बालकांसाठीचे, चे बघा चे विभक्ती तत्पुरुष. नरश्रेष्ठ, श्रेष्ठ असा नर, नर कसा आहे, श्रेष्ठ, नर नाम आहे आणि श्रेष्ठ हे काय आहे, विशेषण आहे, कर्मधारय समास. विद्यालय, विद्येचे आलय, चे, चे हे तुमचं काय झालं, विभक्ती तत्पुरुष समास झालं. तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला तत्पुरुष समास आणि त्याचे तिन्ही प्रकार समजले असतील. लक्षात घ्या, सगळ्यात पहिला होता अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये तुम्ही बघितलं की अव्ययीभाव समासामध्ये मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो. मग तत्पुरुष समासाचे 3 प्रकार, त्याच्यामध्ये पहिला विभक्ती तत्पुरुष. विभक्तीमध्ये विग्रह करताना विग्रहाला प्रत्यय लागलेलं असतं, विभक्तीचं प्रत्यय लागलेलं असतं. त्यानंतर मग आपला कर्मधारय, कर्मधारयामध्ये एक नाम आणि एक विशेषण असतं. त्यानंतर मग द्विगु, द्विगुमध्ये काय असतात, कंपल्सरी पूर्णपणे संख्या असतात. त्यानंतरचा पुढचा समास आहे आपला, त्याला म्हटलं तर द्वंद्व समास. आणि द्वंद्व समासाचे पण एकूण 3 प्रकार पडतात. द्वंद्व समासाचे पण एकूण 3 प्रकार पडतात. ते तिन्ही प्रकार मी तुम्हाला इथे आता समजवणार आहे. पुढचा समास आहे द्वंद्व, पुढचा समास आहे द्वंद्व समास. आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार मी इथे आता एक एक समजवतोय. सगळ्यात पहिला आहे इतरेतर. सगळ्यात पहिला द्वंद्व समासाचा प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. लक्षात घ्या, इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखायचा, जेव्हा आपण दिलेल्या शब्दांचा विग्रह करतो म्हणजे एक्सप्लेनेशन देतो, तेव्हा त्या शब्दांच्या मध्ये आणि किंवा व या दोघांपैकी कोणते तरी एक शब्द लागतो, एकतर आणि नाहीतर व, तेव्हा तिथे इतरेतर द्वंद्व समास होतो. जसं की आई वडील. आता याचा विग्रह करायचा असेल तर आई वडीलचा विग्रह कसा होतो, आई आणि वडील, म्हणजे मध्ये कोणता शब्द लागला, आणि. मध्ये आणि शब्द लागला म्हणजे हा काय आहे, इतरेतर द्वंद्व समास आहे. भाऊ बहीण, बाहू व बहीण, म्हणजे मध्ये कोणता शब्द लागला, व. जर विग्रह करताना मध्ये आणि नाहीतर कोणता व शब्द जर लागत असेल तर त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हटलं जातं. आता इतरेतर द्वंद्व समासाची आई बाबा, आई आणि बाबा, दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर, बाप लेक, बाप आणि लेक, विटी दांडू, विटी व दांडू, ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस, देव दानव, देव व दानव, भीम अर्जुन, भीम आणि अर्जुन, सुख व दुःख, चंद्र आणि सूर्य, पती आणि पत्नी, राम आणि लक्ष्मण, स्त्री आणि पुरुष. प्रत्येक ठिकाणी विग्रह करताना मध्ये कोणता शब्द लागतोय, आणि. आणि म्हणून हा इतरेतर द्वंद्व समास आहे. त्यानंतर आहे वैकल्पिक द्वंद्व. आता वैकल्पिक द्वंद्व काय असतं, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना किंवा, वा, अथवा या तिघांपैकी कोणता तरी शब्द लागतो. विग्रह करताना देखा, भेदाभेद, भेद किंवा भेद असतं. भेद आणि भेद असं नसतं. काय, भेद किंवा अभेद. हे बघा, हा काना म्हणजे अ आहे, भेद किंवा अभेद. बरे वाईट,
काय झालं असेल रे? तर काय झालं असेल म्हणजे काय, बरे किंवा काय झालं असेल वाईट. बरे आणि वाईट असं नाही बोलत आपण, बरे किंवा वाईट झालं असेल. म्हणजे मध्ये विग्रह करताना कोणता शब्द आलाय? किंवा. आणि किंवा आलं म्हणजे काय होणार? वैकल्पिक द्वंद्व. बरेचसे एक्झाम्पल आहेत, एक किंवा दोन. किती वस्तू पाहिजेत? एक किंवा दोन लागतील, म्हणजे मध्ये किंवा लागतोय. देव किंवा दानव, न्याय 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 किंवा अन्याय, राव किंवा रंक, 4 किंवा 5, 2 किंवा 3, पास किंवा नापास झालं असेल, सत्य किंवा असत्य असेल, छोटे किंवा मोठे असेल, धर्म किंवा अधर्म असेल, मागे किंवा पुढे, सुख किंवा दुःख. म्हणजे तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी विग्रह करताना कोणता शब्द लागतोय? किंवा. जर मध्ये किंवा लागत असेल तर त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतात. त्याच्या पुढचा समासाचा प्रकार आहे, त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व मध्ये काय असतं? समाहार द्वंद्व मध्ये सगळ्यात शेवटला वगैरे किंवा इतर असे शब्द लागतात. वगैरे किंवा इतर, तर त्या ठिकाणी समाहार द्वंद्व होतो. घरी कोणी आलं, समजा आपल्या घरी कोणी आलं तर आपण काय म्हणतो? भाजी भाकरी वगैरे घेणार का? चहा पाणी वगैरे घेणार का? म्हणजे चहा आणि पाणी, चहा किंवा पाणी असं नाही म्हणत, चहा पाणी वगैरे. बरोबर की नाही? भाजी भाकरी वगैरे असं. आणि तिकडे कोण काय करत होतं रे? अरे काहीतरी गप्पा गोष्टी वगैरे करत होते, गप्पा गोष्टी वगैरे करत होते. गप्पा गोष्टी इथे इतर लिहिले, इथे तुम्ही काय लिहू शकता? वगैरे. त्यानंतर मीठ भाकर, हे मीठ भाकर वगैरे घेणार का? म्हणजे पुढे इतर किंवा कोणता शब्द लागतो? वगैरे. जर लास्टला जर वगैरे शब्द लागत असेल तर त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. आणि आपला समाहार द्वंद्वाचे काही प्रकार आहेत, कपडे लत्ते वगैरे, कपडे लत्ते वगैरे. ठीक आहे. बघा एकाच पानावरती तुम्हाला हे सगळं आपण शो केलेलं आहे. आपल्या चाललेलं आहे कुठे? हे बघा, समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व. ठीक आहे. तर इथे लिहिले बघा, समाहार द्वंद्व, कपडे लत्ते वगैरे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? हे कपडे लत्ते वगैरे, शेवटला चहा पाणी वगैरे, धनधान्य वगैरे, भाजीपाला वगैरे. म्हणजे शेवटला कोणता शब्द लागतोय? वगैरे. आणि जर शेवटला वगैरे शब्द लागत असेल तर तो काय असतं? समाहार द्वंद्व समासाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आपला समासाचा फक्त एकच प्रकार उरलेला आहे. त्या एकच प्रकाराला आपण म्हणतो बहुव्रीही समास. पुढचा समास आहे आपल्या समोर बहुव्रीही समास. तर बहुव्रीही समास कसा ओळखायचा ते मी सांगतो एकदा. पुढचा समास आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये काय होतं? दोन्ही पदे महत्वाची नसून एखाद्या तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. बघा इथे त्याचा नियम लिहून दिलेला आहे. नियम काय नियम आहे? बघा, दोन्ही पदे ही गौण म्हणजे दोन्ही पदे ही कमी महत्वाची असतात आणि तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी काय होतो? बोध होतो. ज्या ठिकाणी तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. तुम्हाला मी दाखवतो. इथे काही एक्झाम्पल आहेत. बघा, निष्प्राण. निष्प्राण म्हणजे काय? आता निष्प्राण आपल्याला कशाला म्हणतो? निष्प्राण म्हणजे जो मेलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? निष्प्राण. निघून गेले आहे प्राण ज्याचे आता तो, त्याला काय म्हणतात? निष्प्राण. नीरस, ज्याच्यात काही रस नाही त्याला काय म्हटलं जातं? नीरस. समप्राण, प्रमाणा सह आहे जे ते. त्यानंतर जो गायीचे पालन करतो त्याला काय म्हटलं जातं? गोपाल. बघा, गायींचे पालन करणारा, आपण असं नाही म्हणलं, पण गायींचे पालन करणारा बोलण्याच्या वेळी आपण काय शब्द वापरला? गोपाल. म्हणजे गायींचे पालन करणारा ही दोन्ही पदे महत्वाची नाहीत, तर काय वापरला त्यासाठी? बोध कोणता होतोय? तिसऱ्या शब्दाचा. काय नाव? गोपाल. माशासारखे डोळे असतात त्याला काय म्हटलं जातं? मीनाक्षी. आणि ज्याला 6 मुख्य असतात त्याला काय म्हटलं जातं? षडानन. लक्षात घ्या, शॉर्टकट मध्ये बोलेल, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे त्या समासामध्ये आपल्याला काय होतं? बहुव्रीही समास होतो. जसं की लंबोदर हे गणपतीला दिलेलं नाव आहे. आपण गणपती नाही म्हणलो, पण काय म्हणलो? लंबोदर. बरोबर की नाही? म्हणजे मला सांगा, जेव्हा आपण एखाद्याला काय दिलेलं असतं? पर्टिक्युलर नाव, त्या नावाला आपण काय म्हणतो?
बहुव्रीही समास. निष्प्राण जो मेला, अरे तो काय झाला रे, तो ते निष्प्राण आहे म्हणजे तो मेलाय. म्हणजे मेलेल्या माणसाला काय नाव दिलं, निष्प्राण. रस नाही त्यात म्हणजे तो काय आहे, नीरस. म्हणजे नीरस हे कोणाला नाव दिलं, ज्याच्यामध्ये काय नाहीये, रस नाहीये. तर मला सांगा, अशा प्रकारे तुम्हाला सगळा समास हा कन्सेप्ट या ठिकाणी कव्हर झालेला आहे. आणि उम्मीद करतो की तुम्हाला सगळे समास हे व्यवस्थित पद्धतीने कळलेले असतील. पुन्हा एकदा शॉर्टकट भाषामध्ये सांगेल. हे बघा, आपल्या समासाचे असे प्रकार आहेत. सगळ्यात पहिला जो समास आहे त्याला म्हणायचं अव्ययी भाव. अव्ययी भाव समास, त्याच्यामध्ये उपसर्ग असतात सुरुवातीला. त्यानंतर दुसरा समास आहे त्याला म्हणायचा तत्पुरुष. तर तत्पुरुष समासाची 3 मुलं आहेत. एक आहे विभक्ती. विभक्तीमध्ये प्रत्यय असतं, विभक्ती प्रत्यय लागलेलं असतं. दुसरा आहे कर्मधारय. कर्मधारयमध्ये एक नाम आणि एक विशेषण असतं. ठीक आहे. त्यानंतरचा आहे द्विगु. तर द्विगु मध्ये तुम्हाला माहिती आहे, द्विगु मध्ये संख्या असतात. त्यानंतर तिसरा समास आहे. तिसरा समास आहे तुमचा द्वंद्व. आता द्वंद्व समासाचे पण 3 प्रकार आहेत. पहिला आहे इतरेतर, मग आहे वैकल्पिक आणि मग आहे समाहार. तर तुम्हाला माहितीये विग्रह करताना इतरेतर मध्ये कोणता शब्द लागतो, आणि, नाहीतर काय लागतं, व, आणि वैकल्पिक मध्ये काय लागतं, किंवा, अथवा, वा असे शब्द लागतात. त्यानंतर काय ते समाहार. समाहार मध्ये काय शब्द लागतात, वगैरे, इतर असे शब्द लागतात. आणि त्यानंतर चौथा काय आहे, बहुव्रीही. बहुव्रीही. बहुव्रीही समासामध्ये काय होतं, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तिसऱ्याच पदाचा काय होतो, बोध. तिसऱ्या पदाचा बोध म्हणजे शॉर्टकट मध्ये मी म्हणेल, जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण एक विशिष्ट टोपण नाव दिलेलं असतं त्या ठिकाणी आपल्याला बहुव्रीही समास होताना दिसतो. अशा प्रकारे तुम्हाला समास हा कन्सेप्ट पूर्णपणे समजला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.